जे भूगोल, इतिहास, गणित हे जे विषय असतात ना ते बाहेरून आत जातात, पण कला ही असते ती आतून बाहेर येतात. ऍक्च्युली इथे मी ताई म्हणूनच फेमस आहे. मला कोणी मॅडम, टीचर, बाई असं काही म्हणत नाही. आज मी जवळपास 100 ते 102 वाद्य वाजवते. काय त्रास देतात तुला, म्हणजे जेव्हा लेक्चर चालू असतं तेव्हा? त्रास देणं त्यांचं कामच आहे, कोणी शिक्षक असू दे. एकदा असं झालं होतं, एक मुलगा होता, तो असा 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 बसला होता. ताड बस. अरे ताई, तुला कसं कळलं मी वाकलोय? मी म्हटलं मला आहे ना योग्य वेळेवरती डोळे येतात. प्रत्येक गुरु हा उत्तम परफॉर्मर नसतो आणि प्रत्येक उत्तम परफॉर्मर हा उत्तम गुरु असेलच असं काही सांगता येत नाही. मी काहीही वाजवते आणि त्याच्यामुळे मला वेगवेगळी वाद्य अजून हाताळायला मिळाली. तूच सुख करता, तूच दुःख करता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आली आहे अस्मिता विद्यालय जोगेश्वरी येथे आणि आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे जी अनेक मुलांना वेगवेगळी वाद्य वाजवायला शिकवते. अशी गुरु माझ्यासोबत आहे, योगिता तांबे. ताई, स्वागत आहे तुझं मज्जा पिंक मध्ये. कशी आहेस? मस्त. नमस्कार सगळ्यांना. येस. मला तर पहिले सांग, किती वर्षापासून या शाळेमध्ये शिकवतीयस? मी उत्तर देण्या अगोदर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व म्हणजे आई बाबांपासून ते शाळा कॉलेजपर्यंतच्या सर्व गुरुजनांना आधी प्रणाम करते आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. तर मी या शाळेमध्ये जवळपास 13 वर्षांपासून शिकवते. मग तू आता या मुलांची गुरु आहेसच, पण तुला वाद्यांची आवड कधीपासून लागली? मला समजायला लागल्यापासूनच काही ना काहीतरी वाजवायचा नाद होता. म्हणजे जेवणाचं ताट सुद्धा वाजवत वाजवत जेवत बसायचं अर्धा तास, इथपर्यंत हे सगळं प्रकरण होतं. नंतर टीव्हीच्या काचा, शोकेसच्या काचा वेगवेगळ्या वाजायच्या, खिडक्यांची तावदानं वेगळी वाजायची. हा नाही, सुदैव आहे की काही फुटलं नाही माझ्याकडे. पण त्या आवाजांच्या खूप म्हणजे आवाजांचं वेडच लहानपणापासून होतं आणि त्याच्यातून तबला शिकायला सुरुवात झाली वयाच्या 6व्या वर्षी. नंतर मी जेव्हा श्रीमती कमला मेहता दादरंध शाळेत प्रवेश घेतला तेव्हा तर संगीत हा विषय आम्हाला 100 मार्काला कंपल्सरी होता. त्यामुळे राग संगीत, सुगम संगीत, भावगीत किंवा मग शाळेचा ऑर्केस्ट्रा होता आमच्या, त्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि त्याच्यामुळे मला वेगवेगळी वाद्य अजून हाताळायला मिळाली आणि मग ती आवड दिवसेंदिवस अशी वाढतच गेली आणि आज मी जवळपास 100 ते 102 वाद्य वाजवते. मला सांग, तुझा गुरु कोण आहे? माझे ऍक्च्युली गुरु खूप झाले. पहिल्यांदा गुरु सतीश पिंपळे सर, तबला सर शिकवायला यायचे 6व्या वर्षी. ओके. घरी यायचे आणि नंतर शाळेमध्ये पंडित गोकुळदास जोशी सर होते. त्याच्यानंतर आमच्या 2 संगीत शिक्षिका होत्या, संगीता मॅडम आणि शांतीताई. त्या आम्हाला संगीत शिकवायच्या. नंतर मग शाळा सोडल्यानंतर मी शारदा संगीत विद्यालयात जे वांद्रे पूर्व इथे आहे तिथे मी जात होते. तर तिथे श्री प्रवीण करकरेजी, आता जे आकाशवाणीचे टॉप रेटेड आर्टिस्ट आहेत, तर त्यांच्याकडे मी काही काळ शिकत होते. मग रत्नागिरीमध्ये काही काळ मी पंडित बाळासाहेब हिरेमठजी त्यांच्याकडे शिकत होते आणि आत्ता मी बनारस घराण्याचे तबलावादक पंडित कालीनाथ मिश्राजी यांच्याकडे शिकते आहे अजून सुद्धा. आणि त्याच्या अगोदर शाळेने मला श्रीमती कमला मेहता दादर शाळेने मला उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूटची स्कॉलरशिप देऊन 2 वर्ष तिथे शिकायला पाठवलेलं होतं. तसे भरपूर गुरु आहेत. त्याच्यानंतर विजय चव्हाण जे आहेत, ज्यांनी लोकसंगीत, लोकवाद्यांच्या बाबतीत विजय चव्हाणजी, त्याच्यानंतर देवदत्त जावळेजी, हे सगळे गुरु आहेत. नंतर अरविंद मुखेडकर जी आहेत, त्यांनी मला काचेपासून, झाडूपासून काहीही वाजवायला कसं शक्य आहे त्याचा एक डीप नॉलेज जे म्हणतात ना ते दिलं. तर अशा पद्धतीने हा प्रवास आतापर्यंतचा आहे आणि
या प्रवासात अनेक गुरुजन मला लाभले. वा, तुझा नेहमीच कलाकार म्हणून मान सन्मान तर होतोच आहे. मी तू एवढे वाद्य वाजवतेस, पण एक गुरु म्हणून सन्मान मिळणं किंवा एक गुरु म्हणून मान मिळणं खूप स्पेशल असतं. तर विद्यार्थ्यांसाठी तू आता एक गुरु आहेस, तर हे किती स्पेशल फिलिंग आहे तुझ्यासाठी? मी खरं सांगू का, जेव्हा मी नवीन नवीन शाळेत येत होते त्यावेळचे मुलं आत्ताच्या मुलांमध्ये जरा फरक आहे. तो कोविड पिरियड नंतर जरा झालाय, त्याला म्हणजे पर्यायच नाहीये. ते सगळेच आपण त्याच्यातून अजूनही पूर्णपणे बाहेर निघालो आहोत असं मला तरी वाटत नाही. बरोबर. ती फेज अजून कुठेतरी आहे. त्या अगोदरची जी मुलं होती म्हणजे 2012-13 पासून ते 19-20 पर्यंतची मुलं जी होती ती फारच म्हणजे मला बस स्टॉपला सोडायला येईपर्यंतच्या वगैरे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. वा. आणि आजही त्यांना जर मी बोलवलं की बाबा आता ते वेगवेगळ्या ठिकाणी, कोणी मेट्रोमध्ये जॉबला आहे, कोणी फिलिप्समध्ये जॉबला आहेत, कोणी इंजिनियर झाले आहेत, कोणी आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, पण त्यांना जर मी बोलवलं की बाबा रे वाद्य घ्यायची असं करायला या म्हणून, तर ते एका हाकेवरती येतात, ताई येतो. आणि सुट्टी नसेल तर ते सांगतात की ताई सुट्टी तर नाहीये पण मी कोणाला तरी मॅनेज करून पाठवतो वगैरे. इतपत त्या मुलांचं अजून पण अटॅचमेंट आहे. आणि एक गुरु म्हणून मला हे बरं वाटतं, संस्कार जे दिले जातात ना की गुरुप्रती आदर असणं किंवा गुरुचा आदेश अंतिम मानलं जाणं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची जी विशेषता आहे ना, बरोबर, ती या शाळेने पण जपलेली आहे, या मुलांनी जपलेली आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये एक कमतरता जाणवते. ती जाणवते याच्यासाठी कारण ऑनलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्यंतरी झाल्यामुळे शिक्षकांबद्दल एक रिस्पेक्ट ठेवायचा असतो, हा थोडासा कुठेतरी एक मागे पडत चाललेला. पण तरीही इतका नाहीये, अजूनही संस्कार असे टिकून आहेत. पण त्या मुलांवरती अजूनपर्यंत तशी वेळ आलेली नाहीये की मला सुद्धा काही मदत लागू शकणार आहे आणि मला ती करायला पाहिजे. तर या पद्धतीची अजून त्यांच्यावरती वेळ आलेली नाहीये, पण एवढी खात्री आहे की आली तर ते नक्की कर. आम्हाला संगीताचा तास खूप आवडतो. ताई वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून दाखवते. वाद्य वाजवूनच दाखवत नाही तर ती आम्हाला वाजवायला पण देते. आम्ही संगीताच्या तासाची आतुरतेने वाट बघत असतो. आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला योगिता ताईसारखी संगीतासाठी शिक्षक मिळाले. तू जो मुद्द्यावर बोललीस त्या मुद्द्यावरती मी येणारच होती की मुलं आता खूप वेगळी आहेत आणि शिक्षकांचा मान सन्मान करतीलच असं पण नाही. काही आगाऊ मुलं असतातच. मग तुझ्या वाटेला अशी मुलं आली आहेत का? येतात ना, भरपूर येतात. इव्हन असं असतं की मला दिसत नाहीये कुठेतरी, मग ते इथे आरशातच बघत बसा किंवा मग कुणीतरी कोणाला तरी असा चिमटाच काढला. अरे, किंवा एकदा असं झालं होतं, हा, एक मुलगा होता तो असा 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 बसला होता. म्हटलं ताड बस. अरे ताई तुला कसं कळलं मी वाकलोय? मी म्हटलं मला आहे ना योग्य वेळेवरती डोळे येतात, त्यामुळे मला तुम्ही फसवू नाही शकत. विद्यार्थी तर आहेत, बट त्यांच्या पालकांबद्दल काय माहितीये तुला आणि त्यांच्या पालकांचा कसा रिस्पॉन्स आहे जेव्हा कळतं की योगिता तांबे त्यांना वाद्य वाजवायला शिकवते? सो त्यांचा कसा प्रतिसाद आहे? माझ्याकडे पालक कमी येतात. बऱ्याचदा कसं असतं की पालक हे वर्ग शिक्षकांना जास्ती भेटत असतात. हो, हे फॅक्ट आहे. वर्ग शिक्षक, पालक, प्रिन्सिपल अशी जी रिलेशन असते ती खूप डीप असते. तर ही जी डीप रिलेशन असते ती आमच्यासारखे संगीत शिक्षक म्हणा, कला शिक्षक म्हणा, यांच्याशी असेलच असं काही नसतं. पण वेगवेगळे इथे कार्यक्रम होत असतात पालकांसाठी शाळेमध्ये आणि मग त्या निमित्ताने त्यांच्याशी भेट होते, संवाद होतो आणि मग ते म्हणतात ताई आमच्या मुलाला हे जरा शिकवा ना, तबला त्याला आवड आहे किंवा ते बघा. आणि मुलं पण मग स्वतःहून हे करतात की इंटरेस्ट दाखवतात. ताई माझे पप्पा आहेत ना, तबल्याचा क्लास घेत. बरं दाखव बरं काय वाजवतोस. आणि दोन विरुद्ध टोकं आहेत. ते एका मुलाचे आजोबा क्लास घेतात काय, ते प्रोफेशनल वादक पण आहेत, पण ह्याला काही गंध नाही, अशी पण मुलं आहेत. बरोबर. तर ते आवडीवरती पण अवलंबून आहे. कारण जे भूगोल, इतिहास, गणित हे जे विषय असतात ना ते बाहेरून आत जातात. बरोबर. पण कला ही असते ती आतून बाहेर यायला लागते. वा, ती मुळामध्ये असायला लागते. ती आपण अशी जाणून बुजून ठोसू नाही शकत कोणामध्ये, आपण आतमध्ये. बरोबर. तर ते जे आहे ना शोधावं लागतं. आणि पालकांची जरी इच्छा असते की माझ्या मुलाने तबला वाजवावा, गावं किंवा रियालिटी शोजचे प्रभाव असतात, तर तसं असेलच असं नाही सांगतायत. ही आमचीच नजर आम्हाला ठेवावी लागते की कोण खरंच वाजवतंय, काय करतंय, काय नाही करत आहे. आणि मग त्याला उचलून तिथे प्रोत्साहित करायचं की बाबा वाजवत राहा, पुढे तुला इथे बसायचंय, तू तबला घेऊनच बसायचं प्रत्येक तासाला.
या अशा पद्धतीने त्यांना पुशअप द्यावा लागतं. गुरु तर विद्यार्थ्यांना शिकवतातच, बट पालकांचा एक महत्त्वाचा रोल असतो की आपल्या मुलांमधले गुण जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांना त्या जागेवरती त्या शिक्षणासाठी पुढे नेणं. हो. मग मला असं सांग, जर एखाद्या मुलाला वाद्याची आवड आहे तर लहानपणापासून ती कशी ओळखू शकतो आपण, पालकांनी कशी ओळखायची आणि त्यांना कसं लहानपणापासूनच ट्रेन करू शकतो आपण? मी माझ्याच आजी आजोबांचं उदाहरण देईन. हा. मी काहीही वाजवते, काही म्हणजे ताट वाजवत बसलीये, काचा वाजवत बसली, त्याच्यावरून त्यांना जाणवलं की माझ्या अंगात बहुतेक ताल. आता आमच्या घरात खरं तर संगीताचा फारसा कोणाला गंध नाही. बरोबर. म्हणजे कळतं त्यांना, संगीतातलं कळतं, चांगले कानसेन आहेत, पण अशी कला अंगात म्हणतो तशी नाही. पण तरी सुद्धा त्यांनी हे ओळखणं हे जागरूक पालकांचंच लक्षण मी म्हणू शकते. बरोबर. तर तसं तुमचं मूल जे आहे, तर ते जर समजा काहीतरी असं हात हे करत असेल किंवा धडधड धडधड काहीतरी वाजवत असेल तर ते साऊंड ऐकत असतात. प्रत्येक गोष्टीचा नाद ते लहान मुलं जी अशी हात आपटतात ना, ते असं 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 असतात, तर ते नाद ऐकत असतात की त्यांना ते एक ज्ञान घ्यायचं असतं आणि म्हणून ते असे हात आपटतात. आणि म्हणून मी तबल्यावरती जरी कोणी हात आपटला ना बालवाडीत वगैरे, तर मी फार ओरडत नाही. हा, जर ते खूपच जोरात मारायला लागले तर मी म्हणते नाही, एवढं जोरात नाही मारायचं. ते एवढूशा हात त्याने काय तबला फुटणार आहे, पण तरी त्यांना ते ज्ञान पण पाहिजे ना की तबला म्हणजे काय मारायची गोष्ट नाहीये. बरोबर, एक शिस्त लागली वेगळे. हा, त्यानुसार त्यांना हे करायचं. हो. बाकी हे त्याच्यावरून तुम्हाला समजू शकतं की काय कितपत संगीत अंगात आहे, काय आहे. म्हणजे मी संगीताच्या अँगलने बोलते, पण एखादा जर भिंतीच करडत बसला असेल, रंगवत बसला असेल, तर त्यांना चित्रकारीची आवड असू शकते. बरोबर. तर ह्या कला त्या मुलाच्या ऍक्शन वरून ओळखू शकतात. ओके. तू आधी विद्यार्थी होतीस, तू अजूनही शिकतेस, बट ज्या क्षणी तू गुरु झालीस, मुलांना शिकवायला सुरुवात केलीस 13 वर्षापूर्वी, तर पहिला तुझं लेक्चर, तुझं जे सिंगिंगचं तुझं म्युझिकचं क्लासेस होतं ते कसं होतं? 2011 मध्ये नोव्हेंबरला मी या शाळेशी कशी कनेक्टेड झाले हे आधी मला सांगावं लागेल. अस्मिता ही एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक सेंटर आहे, त्याच्यामध्ये अस्थिव्यंग आणि दिव्यांग जे आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी काम केलं जातं, जे की बोरिवलीला आहे. ओके. आणि पूर्वी तिथे दिव्यांगांचा वाद्यवृंद होता, हम भी किसी से कम नहीं. वा. आणि त्याच्यात मी एक बीएडचे काही मुलं सर्वे करत होते आणि तेव्हा मी मालाडला राहत होते, मी जोगेश्वरला तेव्हा राहत नव्हते. तर तिथे त्यांना मी भेटले आणि मग अस्मिताचे जे फाउंडर आहेत, संस्थापक दादा पटवर्धन, त्यांनी मला बघितलं की मी रिहर्सल कंडक्ट करते छान, मला काही फरकच पडत नाहीये, जे चूक आहे ते चूक आहे, बरोबर आहे ते बरोबर आहे, बरं ते चूक आहे ते कसं चूक आहे आणि का ते नाही पाहिजे, हे मी प्रत्यक्ष गाऊन वाजवून दाखवत होते वगैरे. हे सगळं त्यांनी बघितलं, ऑब्झर्व केलं आणि त्यांनी मला विचारलं की तू शिकवशील का मुलांना. तेव्हा मी म्हटलं की मला ब्लाइंड मुलांना शिकवण्याचा, आय मीन व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांना शिकवण्याचा मला अनुभव नक्कीच आहे, कारण आम्ही समदुःखी आहोत, त्यामुळे त्यांना कसं शिकवायचं हे मला चांगलंच कळतं. पण सर्वसाधारण डोळस मुलांना शिकवणं हे माझ्या कुवती पलीकडचं काम ह्याच्यासाठी आहे की ही मुलं माझ्याकडे लक्ष देतील का, हा मला खूप मोठा प्रश्न. त्यांचं काहीतरी 3रं-4थं चालू असेल तर मला दिसणार पण नाही आणि त्यांना मी आवरू पण नाही शकणार एकटीने. तेव्हा अशा वेळेला मी काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की आम्ही एस्कॉर्ट देऊ एखादा, ओके, ते शिक्षक त्यांना कंट्रोलमध्ये ठेवतील. म्हटलं मग चालेल. तर मे महिन्यात त्यांनी मला कॉल केला की तुला जय शारदे वागीश्वरी मुलांचं बसवायचं. ओके. आणि जय शारदे वागीश्वरी आशाताईंचं हे गाणं किती कठीण आहे. एकतर त्याचा तालही वेगळा आहे आणि ते एका मुलीकडून किंवा मुलाकडून बसवणं दॅट इज डिफरंट. हे मला 10 मुलं देणार होते आणि त्यांचं मी बसवायचं, चॅलेंज होतं हे. आणि 12 ऑगस्टचा तो रविवार, 12 ऑगस्ट 2012. आणि त्यावेळेच्या 7वीच्या मुली मला दिल्या होत्या, ह्या गाणाऱ्या आहेत, प्रार्थनेत मध्ये असतात, त्यांना तू घे. 5 सप्टेंबरला त्यावेळेचा शिक्षक दिनाला त्या मुलांनी ते गाणं कुठलाही सूर इकडे तिकडे न चुकवता म्हटलं होतं. आणि त्यानंतर मग मला इथे शिक्षक म्हणून त्यांनी रुजू केलं
की कॅपेबल आहे. ती परीक्षा होती आणि जानेवारी 2013 पासून एक वर्ष 3 दिवस आठवडा, 1 वर्ष 4 दिवस, 5 दिवस असं करत करत आता मी सगळे दिवस इथे शिकवते. वा. बालवाडीपासून ते 8वी पर्यंत. मुलांनी असा काही त्रास देतात तुला, म्हणजे जेव्हा लेक्चर चालू असतं अरे, तेव्हा? त्रास देणं त्यांचं कामच आहे. कोणी शिक्षक असू दे, हा. त्यात काय वेगळं काहीच नाही. फक्त तो दिलेला त्रास कंट्रोलमध्ये कसा करायचा आहे ज्याच्या त्याचा कॅपॅसिटीचा प्रश्न आहे. मग असा एखादा किस्सा जो तुला असा पटकन आठवतो की हा, मुलं एवढी टवाळक्या करतात? हे खूपच कॉमन आहे. म्हणजे आता त्या टवाळक्या आठवत बसल्या तर अख्खा ग्रंथ होईल त्याचा. पण कालचा एक मी किस्सा सांगते. पहिलीचा तास होता काल. हा. पहिलीचे 2 डिव्हिजन एकत्र केल्या होत्या आणि 2 डिव्हिजन एकत्र केल्यानंतर पहिला अर्धा तास फक्त त्यांना शांत बसवण्यात गेलेला होता. बापरे. कारण कुणीतरी आयडी कार्डच खातंय, हा. कुणीतरी आणखीन काहीतरी उभंच राहतंय, कुणी आरशामध्ये बघून असे वेडेवाकडे चाळेच करतंय, बरंच काय काय चालू होतं. तर त्यांना ते अर्धा तास आधी गप्प बसवण्यात गेला. बरं, मला चिडता येत नाही पण ओरडता येतं. की आवाज एकच चढवला आणि सगळी एकदम चुपचाप. मग एक मुलगा, त्यांच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की हा मुलगा काहीतरी तबला वाजवतो. तर मी म्हटलं की ठीक आहे, दाखवायला लागला. त्याचे जे बेसिक बोल असतात तबल्याचे, तीर टीट तक तक, हे तो दाखवायला लागला. म्हटलं आता भजनी वाजव. हा. छे, तो लाईनीतच गेला. तीर टीट तक तक दा दिन दिन दा, भजनी ठेका त्याने वाजवलाच नाही. अरे. आणि जेव्हा तो व्हिडिओ मी करायचा थांबवला तेव्हा तो धिंगणा धिंगणा धिंगणा, म्हटलं तुला आधी नाही वाजवता आला, असं त्याला ओरडावं लागलं. गुरुने काठी उचलल्याशिवाय, छडा दिल्याशिवाय होत नाही विद्यार्थ्यांचं हा. काम. हे तर आणि काय आहेच. होतं, त्यांना एकच हे सांगायचं असतं, मी व्हिडिओ करणार. तेव्हा ती मुलं चांगली शिस्तीत गातात. नाही तर चालतंय, काय म्हणजे त्याला बोलूच शकत नाही. वा वा. पण या विद्यार्थ्यांकडून कधी असं गुरुदक्षिणा किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त अशी काही भेट मिळाली जी तुझ्या कायम लक्षात राहील? पूर्वीच्या काळी जी मुलं होती ना, फुलं वगैरे घेऊन यायची घरात. अच्छा. आता तसं काही नाहीये. मग आता जेव्हा तू हे सगळं शिकवतेस, तुझी प्रोसेस चालू आहे, गुरु म्हणून तू आता शिकवतेस, विद्यार्थी तुझ्याकडे फक्त गुरु म्हणून बघतात की सहानुभूतीने सुद्धा बघतात, आणि त्याबद्दल तुला काय वाटतं? ऍक्च्युली इथे मी ताई म्हणूनच फेमस आहे. मला कोणी मॅडम, टीचर, बाई असं काही म्हणत नाही. मी सगळ्यांचीच ताई आहे. आमची ताई ही खूप चांगलं गाणं गाते, आम्हाला चांगलं शिकवते. ती वाद्य सुद्धा एवढं सुंदर वाजवते ना, तिला डोळे नाही तरी सुद्धा ती उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट आहे. गाणं शिकवते, गाणं स्वतः गाते, ती स्वतः पण वाजवते, आम्हाला पण शिकवते आणि आम्हाला सुद्धा वाजवायला देते. आणि ती फक्त असं नेमक्या मुलांना नाही तर एकत्रितपणे मस्त शिकवते. आम्हाला खूप मजा येते शिकायला. काही काही वेळेला आहे ना, ती मुलं जेव्हा मूडमध्ये येतात ना, हा. काहीही ऐकवतात. काहीही म्हणजे त्याला काही अर्थच नसतो. ताई काय झालं माहितीये, असे सुरू करतात. आणि मग ते जे काही सांगतात, काही काय चल, असं मला कधी कधी सांगावं लागतं. तर ताई, माझा जाता आता शेवटचा प्रश्न आहे. ज्या मुलींना, ज्या आपल्या मैत्रिणी आहेत मज्जा पिंकच्या, ज्या आता बघतायत हा तुझा इंटरव्ह्यू, त्यांना जर गुरु बनायचं आहे किंवा त्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना जर संगीतामध्ये आवड आहे, त्यांना पुढे जायचं, तर कसं मार्गदर्शन करशील? खरं तर मार्गदर्शन करण्याइतकी मोठी नाहीच आहे. पण एवढं नक्की आहे की कोणताही विषय असू द्या, तुम्ही डिवोशन, डेडिकेशन, डिसिप्लिन ह्या गोष्टी जर फॉलो केल्यात ना, तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेस होऊच शकता. त्याच्यामध्ये काही विशेष नाही. गुरु बनणं किंवा हा मुद्दा वेगळाच येतो. म्हणजे तुम्हाला शिकवायची इच्छा असेल, आवड असेल, तर तुम्ही गुरु बनू शकता. अदरवाईज कलाकार, परफॉर्मर्स तर असतातच. आणि एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक गुरु हा उत्तम परफॉर्मर नसतो आणि प्रत्येक उत्तम परफॉर्मर हा उत्तम गुरु असेलच असं काही सांगता येत नाही. बरोबर. तर त्यामुळे ज्या त्या गोष्टी तिकडे वेगळ्या वेगळ्या असू शकतात. पण हां, जर कोणाला शिकवायचं असेल तर 2 गोष्टी आपल्याला एक लक्षात ठेवाव्या लागतील की आपल्या पुढे काही येऊ शकतं. म्हणजे जर छोट्या मुलांचा विषय आला तर, बाकी मोठ्या कलाकारांना किंवा मोठ्या लोकांना शिकवणं खूप त्यातल्या त्यात सोपं आहे. पण असं समजा हे 3-4 वर्षांची मुलं आहेत, 10-12 वर्षांची मुलं आहेत, त्यांना शिकवायचं झालं तर काहीही कुठल्याही क्षणी होऊ शकतं. हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. कारण त्या मुलांचे मूड झटक्यात बदलतात. बरोबर. तर ते सांभाळून आपल्याला हे करावं लागतं. आणि आता कसं
पूर्वी शिक्षक बिनधास्त मारू शकत होते, आता तसं काही नाहीये. आणि आम्हाला ऍक्च्युली मारायची गरजही पडत नाही. आमचे शब्दांचेच मार त्यांना फार पुरतात, म्हणजे माझे तरी. तर असं आहे. तर प्रेमाने, प्रसंगी रागावून वेगवेगळ्या अँगलने मुलांना शिकवावंच लागतं. मग तो इतर कोणताही विषय असो किंवा अगदी कला असो, काही असो. त्यामुळे गुरुपद हे कठीण आहे, एवढं तर नाही. माझ्याकडे आज 11,000 गाण्यांचा पूर्ण खजिना पडलेला आहे. 11,000? सगळी गाणी मी ऐकत असते. वा. हा, कारण जर मी गाणी ऐकली नाही तर मी शिकवणार काय? मला वाद्यांचा शोधही लागणार नाही, काहीच नाही होणार. बरोबर. आणि इंस्टाग्राम किंवा फेसबुक याचं मी अजिबात स्क्रोलिंग करत नाही. फक्त माझ्या रील टाकते आणि व्ह्यूज पुरतं मी ते उघडते, बाकी मी बघतच नाही. कारण हे एकदा नाद लागले ना की ते सुटत नाही. माझं तरी सगळ्यांनाच हे आवाहन आहे की शक्यतोवर तुम्ही तुमचं डोकं वापरा. बरोबर. गुगल तेच तुम्हाला दाखवतं जे माणसानेच भरलेलं आहे. बरोबर. गुगल काही वेगळं आणत नाही, किंवा AI, ChatGPT हे काही वेगळं आणत नाही. तुम्ही जे भरलेलं असतं तेच आणतं. येस. तर त्याच्यावरती अवलंबून राहू नका ना, हा माझा मुद्दा आहे. आणि म्हणून काय म्हणतो, आता मला 2,500 मोबाईल नंबर पाठ आहेत. जुने आता कोणाचे नसलेले पण मोबाईल नंबर पाठ आहेत अजून. वा. 6-7 हजार गाणी पाठ आहेत. वा. कशामुळे? हे वापरल्यामुळे. हे वापरायचं मी बंद केलं तर संपला विषय. येस, खूप छान वाटलं. आणि आत्ता जे काय तू सांगितलंयस की फोनचा वापर आपण किती टाळला पाहिजे, आणि बरोबर आपण आपल्या बुद्धीचा विचार केला पाहिजे. सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि इथे जी वाद्य ठेवलेत आता, त्यातलं एखादं वाद्य तू वाजवून दाखवलंस तर या इंटरव्ह्यूला 4 चांद लागतील. सो येस. तर लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो असं आपण म्हणतो. आणि गुरु जो असतो तो कुंभाराचं काम करत असतो. तर त्याच्यामुळे हे गाणं मी दिंडीवर घेते आपल्यासाठी. येस. फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. वा 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 वा. सो ताईने एवढं सुंदर गाणं गायलं. थँक्यू सो मच. तू आमच्या मज्जा पिंकच्या प्लॅटफॉर्मवर आलीस आणि एवढं छान गाणं ऐकवलंस, तुझा प्रवास सांगितलास. गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुला. तुला कसं वाटलं मज्जा पिंकवरती गप्पा मारून? मज्जा पिंकचे सर्वप्रथम आभार की मला हा इकडे बोलण्याची इथे संधी दिली आणि सगळ्यांशी कनेक्टेड होता आलं पुन्हा एकदा ह्या निमित्ताने. मला असं आठवतंय की मज्जा पिंकचं 1-2 वर्षापूर्वी रंगगंध नाटकाच्या निमित्ताने आमचा एक बाईट झाला होता. येस. आणि त्यानंतर फुल फ्लेज असं काही बोलता आम्हाला जास्त आलं नव्हतं, कारण बरोबर. त्यावेळी आमची टीम होती पूर्ण नाटकाची. हा. तर मज्जा पिंकचे पुन्हा एकदा आभार. आणि तुझ्याशी साक्षी बोलून खूप मस्त वाटलं. आणि असंच तुमचं काम आहे ते पुढे वृद्धिंगत हो, असा गुरुपदावरून मी आशीर्वाद देते. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला, मुलांच्या स्किल्स कशा वाटल्या, ताईची स्टोरी कशी वाटली, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मज्जा पिंकला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्यासाठी बाय बाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. योगिता ताईला आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.